एक्सरसाइज 6.2 मधलं नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 into modulus x plus 3x, then find f of 2 and f of minus 5. आता ही मॉड्युलस फंक्शन आहे पहा. दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 into mod x plus 3x. एफ ऑफ 2 काढायची. आता 2 हा पॉझिटिव्ह आहे, त्याच्याने इथं काय सोपं आहे, पटकन निघून जातं. एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 into mod 2 plus 3 into 2. आपल्याला माहिती आहे 2चं मॉड्युलस काढलं तर प्लस 2च येणार आहे. आपण तो जो नियम जरी असेल, समजा मॉड एक्सचं जे एक्सचं मॉड्युलस इज इक्वल टू एक्स येईल व्हेन एक्स ग्रेटर दॅन 0, आणि मायनस एक्सचा असेल एक्स लेस दॅन असेल तर त्यावेळेस आपण मॉड एक्सचं किंवा एक्सचं मॉड्युलस आपण निगेटिव्ह एक्स लिहितो कधी एक्स लेस दॅन 0 असेल तर. परंतु आपण ज्यावेळी इकडे नंबरचा विचार करतो त्यावेळेस प्लस 2चं मॉड्युलस आहे आपण 2च लिहितो, मायनस 2चाही 2च लिहितो. म्हणजे मायनस 2चं 2 लिहितो याचा अर्थ काय, मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 2 असं असतं ॲक्च्युअली. बरं, म्हणजे हे 2 into 2 4 झाले प्लस 6 दॅट इज 10. म्हणजे एफ ऑफ 2ची व्हॅल्यू आली 10. आता एफ ऑफ मायनस 5 निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतलं. 2 into मॉड्युलस ऑफ 5 प्लस 3 into मायनस 5 पाहिजे. मॉड्युलस 5 काय येणार आहे प्लस 5. ॲक्च्युअली हे काय आहे मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 5 आहे, म्हणजे मायनस मायनस परत काय झाला हा प्लस 5, कारण की काय आहे लेस दॅन 0. म्हणजे 2 into 5 10 झाली, आणि हे 3 into मायनस 5 मायनस 15, म्हणजे 10 मायनस 15 काय आलं मायनस 5, म्हणजे ही व्हॅल्यू आली मायनस 5. पुढचं 6th. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 into ग्रेटेस्ट कॉमन इंटीजर एक्सचा हा सिम्बॉल आहे पहा, आहे ना मायनस 3, व्हेअर म्हणजे हा ब्रॅकेट एक्स इज ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन हे दिलेलं त्यांनी ऑफ एक्स. देन फाइंड एफ ऑफ 7.2. याच्यामध्ये पण मी 2-3 घेतलेले आहेत. एफ ऑफ 7.2 काढायचा आहे. आपल्याजवळ एफ ऑफ एक्स आहे 4 into ग्रेटेस्ट कॉमन इंटीजर एक्स, ग्रेटेस्ट कॉमन कॉमन नाही, ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन एक्स मायनस 3. एफ ऑफ 7.2 काढायचा आहे, म्हणजे 4 into ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन 7.2 मायनस 3. आपल्याला माहिती आहे हा जो एक्स असतो हा लेस दॅन ऑर इक्वल टू काय घ्यायचा असतो आपल्याला एक्स, ठीक आहे. म्हणजे हा पूर्ण इंटीजर याच्यापेक्षा लहान असलेला पूर्ण इंटीजर कोणता आहे 7.2 पेक्षा 7 आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय घेणार आपण 7, म्हणजे 4 into 7 हा मायनस 3. 4 into 7 झाली 28 मायनस 3 दॅट इज 25. नेक्स्ट एफ ऑफ 0.5 म्हणजे 4 into ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन 0.5 मायनस 3. 0.5 पेक्षा लहान, कारण की हा फ्रॅक्शन आहे, 0.5 पेक्षा लहान इंटीजर कोणता आहे 0 आहे, म्हणजे 4 into 0 मायनस 3 दॅट इज मायनस 3. हा मात्र आता फ्रॅक्शन आहे एफ ऑफ मायनस 5/2. आता एफ ऑफ मायनस 5/2 ॲक्च्युअली मायनस 2.5 आहे. मायनस 2.5 पेक्षा त्याच्यापेक्षा लहान इंटीजर मायनस 2 आपण जर नंबर लाईन काढली, इथं समजा 0 आहे, हा -1 -2 इथं -3 येणार. म्हणजे लाईनवर काय असतं, जसं जसं आपण लेफ्ट साईडला जाऊ तसं तसे लहान इंटीजर्स येतात. म्हणजे -2 पेक्षा -3 हा लहान आहे, ठीक आहे. म्हणजे मायनस 5/2 हे ॲक्च्युअली -2.5 आहेत. त्याच्यापेक्षा लहान इंटीजर कोणता येणार आहे -2 येणार आहे, सॉरी -3 येणार आहे इकडचा. म्हणजे हे 4 into -3 आणि हा -3 हे झाले -12 -3 दॅट इज -15. 7th पहा त्यातला. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 into हे कोणतं फंक्शन असतं फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे की नाही. 2 into फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन एक्स प्लस 5x हे दिले पहा. व्हेअर कर्ली ब्रॅकेट एक्स इज फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन ऑफ एक्स, देन फाइंड एफ ऑफ -1. याच्यामध्ये सुद्धा आपण काय घेतलेले 3 घेतलेले. एफ ऑफ एक्स दिलेला लिहिला सिन्स. आता ह्याचं इथं जसं मी ते दाखवलं तर हे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन काय असतं आपला एक्स इंटीजर मायनस ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन त्याच्यातून मायनस करायचं असतं. आता एफ ऑफ -1 घ्यायचा आहे. एफ ऑफ -1 म्हणजे 2 into फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन -1
प्लस 5 इंटू आपला हा रेग्युलर इंटिजर -1, कारण की इथं व्हॅल्यू. आता ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला 2 ॲज इट इज. ह्याची व्हॅल्यू हा फॉर्म्युला वापरून काढायचा. म्हणजे एक्स हा आहे -1 मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन -1 आणि हा 5 इंटू -1 झाला -5. आता हा फ्रॅक्शन नाही आहे इथं, आहे की नाही. म्हणजे हे -1ची इथं व्हॅल्यू काय घ्यावं लागेल आपल्याला, -1च घ्यावं लागेल. हा 2 ॲज इट इज, हा -1 ॲज इट इज. ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे -1 आणि ह्या मायनसमुळे ती काय होणार आहे मायनस प्लस. लक्षात घ्या इथं फ्रॅक्शन नाही, म्हणजे 1.2 जर असला असतं तर त्याची आपल्याला -1 घ्यावं लागली असती, ठीक आहे. परंतु हा काय 1.0 त्याच्यापेक्षा लेस दॅन असलेला म्हणजे तोच लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स असं म्हणलेलं असतं. म्हणजे -1 ह्याची व्हॅल्यू आली. ह्या -1 हा झाला प्लस, हा -5. हा प्लस -1 कॅन्सल झाला. 2 इंटू 0 दॅट इज 0, -5 हे आलं -5. f(1/4) नेक्स्ट त्यातलं दिलेलं फंक्शन तुमचं 2 इंटू फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन 1/4 झालं आता एक्सच्या ठिकाणी, प्लस 5 इंटू हा आला 1/4. याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे 2 ॲज इट इज. एक्स म्हणजे 1/4 मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1/4. हा 5 इंटू 1/4 झाला 5/4. आता 1/4 हा ॲक्च्युअली 0.25 आहे. तुम्ही भाग द्या न द्या 1/4 म्हणजे हा 0पेक्षा मोठा आहे आणि 1पेक्षा कसा आहे लहान आहे. मग हेच आपल्याला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काढायचं असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स असतं. म्हणजे 1/4पेक्षा लहान असलेला इंटिजर कोणता आहे 0 आहे. म्हणजे हा 1/4 याची व्हॅल्यू आली 0 आणि हा 5/4 ॲज इट इज. 2 न 1/4ला मल्टिप्लाय केलं, पण 2 मी हे 2/4 तसंच ठेवला, त्याला कॅन्सल केलं नाही कारण की इथं 5/4 आहे. 2/4 5/4ची ॲडिशन केली तर 4 डिनॉमिनेटर इक्वल आहे, म्हणजे 2 + 5 7/4 आलं. आता 7ला 4ने डिवाइड केला 1.75 मिळून जाईल. आणि हा सी त्याच्यातला आता f(-1.2). आपल्याजवळ 2 इंटू फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन होतं, म्हणजे 2 इंटू फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन -1.2 प्लस 5x आहे, म्हणजे 5 इंटू 1 -1.2. याचं रिप्रेझेंटेशन असतं एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. एक्स म्हणजे -1/2 मायनस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन झालं आपल्याला -1.2. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 इंटू 5 60 आले. 1 डेसिमल मागे म्हणजे 6.0 आलं. 2 ॲज इट इज. हा -1.2 ॲज इट इज. आता हा मायनस ॲज इट इज. -1.2 ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, त्याच्यातलं लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू ह्याच्यापेक्षा लहान असलेला इंटिजर कोणता असतो, फक्त -2 निगेटिव्हमध्ये आहे म्हणून. हा झाला -2. ह्या मायनसमुळं हा मायनस काय होऊन जाईल +2. म्हणजे हा 2 ॲज इट इज, -1.2 ॲज इट इज, हे -+2 आणि हा -6 ॲज इट इज. 2 - 1.2 करा किंवा 2.0 करा, तशी सबट्रॅक्शन नाही आली तर, आहे की नाही. ते येईल आपल्याला 0.8. म्हणजे 2 इंटू 0.8 -6. 2 इंटू 0.8 आलं 1.6. 8 2 16, 1 डेसिमल मागे घ्या. म्हणजे 1.6 - 6.0 करा, मग तुमची बरोबर वजाबाकी येईल. आणि मग ती 6.0मधून 1.6 मायनस करा, 4.4 आले. 6 दोघांमध्ये हा 6 ग्रेटर आहे म्हणून हे झालं -4.4. ही आली त्याची व्हॅल्यू. आता 6.2 दोनच एक्झरसाइज होत्या ह्याच्यामध्ये. 6.2मध्ये आपण हे 7 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. साधारणपणे तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीनं निम्मे, कधी निम्म्यापेक्षा जास्त, कधी निम्म्यापेक्षा कमी असे क्वेश्चन्स त्या एक्झरसाइजमधले घेतलेत. फक्त हे 12वीला तुम्हाला प्रत्येक भाग त्याच्यातली लक्षात यावी ह्या पद्धतीने ह्याचं इंट्रोडक्शन आहे फक्त. हा चॅप्टर आपण इथं संपवतो. उद्याच दिवशी आपल्याला सेकंड चॅप्टर राहिलेला आहे. त्याच्यानंतर हे पुढचे जे चॅप्टर आहेत 7th 8th 9th म्हणजे लिमिट, कंटिन्युटी आणि डेरिव्हेटिव्ह हे नंतर घेऊ. त्याच्या आधीचा आपला सेकंड चॅप्टर ह्याच पार्टमधला सिक्वेन्सेस अँड सिरीज राहिला तो पूर्ण करू. आणि मग हे 3 चॅप्टर आणि मग आपल्याला पार्ट फर्स्टमधला एक चॅप्टर राहिलेला आहे ट्रिग्नोमेट्रिक 2, तो एक घेऊ. ठीक आहे, थांबवा तिथं.